भंडारा जिल्ह्यातील मकर संक्रांतीचा सण हा अगदी वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। साकोली तालुक्यातील कुंभाली इथं दुर्गाबाईचं डोह इथं या दिवशी मोठी यात्रा भरते। कशी असते इथली यात्रा पाहूयात हा विशेष वृत्तांत। भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कुंभाली यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसंच छत्तीसगड मधून लाखो भाविक इथं आवर्जून येतात। मकर संक्रांती निमित्त इथं पवित्र सणासाठी भाविक गर्दी करतात। त्यानंतर ढोल काठ्या नाचवत भाविक देवीचं दर्शन घेतात। देवीच्या व्यतिरिक्त इथं 8 भावंडांची पूजाही केली जाते। त्यामागची कथा देखील मोठी रंजक आहे। त्यांच्या मागे म्हणजे जो हे पार बनवत होती, पार बनवता त्यांची बहीण जेव्हा तिथे गेली तर त्यांनी उडी घेतला आणि उडी घेऊन सनी पूर्ण ते मरण पावले आणि इथे उत्पन्न झाले 7 भाऊ आणि 1 दुर्गा बहीण। आता 30 वर्षापासून येते मी। किती श्रद्धा आहे तुमची? श्रद्धा म्हणजे देवाचा, आता देवाचा आहे तर श्रद्धा राहीलच। भगवंतापाशी देवी आहे ना, तिच्यापाशी आपली श्रद्धा। यात्रेमुळे इथली बाजारपेठ विविध दुकानांनी भरून जाते। खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, विड्याच्या पानांची दुकानं यांचा मनमुराद आनंद भाविक घेतात। हस्तकलेने तयार केलेल्या विविध वस्तू या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या जातात। त्यामुळे यात्रेच्या निमित्तानं भंडाऱ्यातील कला संस्कृतीची जोपासना होतीये। दुःख हरण होतं मातेचं पूजन केल्यानं, भक्ती केल्यानं। त्याच्यामुळं आपल्या परिसरातीलच नाही तर अन्य आपल्या जिल्ह्याच्या बाहेरील आणि पूर्व विदर्भातील लोक आस्थेनं या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात, मातेचं दर्शन घेऊन जातात। मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू होणारी ही यात्रा 3 दिवस चालते। 3000 वर्षांची जुनी परंपरा असलेल्या या यात्रेनं विदर्भाची परंपरा आजही तशीच कायम ठेवली आहे। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।